आज आपण लोणीमधील असे दोन मंदिर बघणार आहोत. त्यातील पहिले आहे म्हसोबा महाराज देवस्थान, जे लोणीचे ग्रामदैवत आहे, आणि दुसरं म्हणजे येथील लोणटेक देवीचे मंदिर, जे अतिशय सुंदर आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे लोणीमध्ये म्हसोबा मंदिरामध्ये, आणि हे इथले लोणीचं ग्रामदैवत आहे. तर चला आपण पूर्ण मंदिर परिसर पाहूया. अतिशय सुंदर परिसर आहे. हे म्हसोबा महाराजांचे देवस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथे आहे. लोणीचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे हे म्हसोबा महाराजांचे देवस्थान मंदिर अतिशय प्राचीन आहे. आणि मंदिर परिसर दोन्ही अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे. आणि असं सांगितलं जातं की इथं केलेला नवस हा पूर्ण होतो, त्यामुळे येथे बरीच गर्दी देखील असते. तर चला आपण तेथील मंदिरातील काकांकडून मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात. पूर्वीच्या काळी ती मुसलमान स्वतः इथे येऊन थांबलेले. आता हे मंदिर सगळं नूतनीकरण केलंय. मूर्ती पण नवीन झाली. पुरातन मूर्तीचं विसर्जन केलं तिथं गोदावरी नदी ना, प्रवरा संगमला. महाराज मंदिरामध्ये जे इथलं ग्रामदैवत आहे, इथले दर्शन घेऊन आपण लोणटेक देवीच्या मंदिरात आलोय. तर चला इथला मी परिसर दाखवते. अत्यंत सुंदर मंदिर परिसर आहे. म्हसोबा महाराजांचे दर्शन घेतल्याच्या नंतर मंदिरापासून हायवे रोडवरून सरळ गेल्याच्या नंतर तिथे एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथून टर्न घेऊन आपल्याला लोणटेक देवीच्या मंदिरावर जाता येते. आणि हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे पायऱ्या चढून जावे लागते. आणि मंदिर परिसरात भरपूर झाडी असल्यामुळे परिसर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे. चहूबाजूंनी दाट झाडी आणि पाण्याने भरलेले तळे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. नवरात्रीच्या वेळेस येथे यात्रेसारखा एक महोत्सव असतो. 9 दिवस येथे यात्रा चालते. 75 वर्षापूर्वीपासूनच्या एका जंगलामध्ये एका लिंबाच्या झाडाखाली देवी विराजमान होती. लोणीचं पीएमटी हॉस्पिटल तर तुम्हाला माहित असेलच. तर त्याची बिल्डिंग बांधताना ती उंच नेण्याचा प्रयत्न केला, तरी ते मंदिराच्या कळसाच्या वर जात नव्हते. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करून कळस वर बांधण्यात आले आणि देवीचे मंदिर बांधण्यात आले, अशी कथा देखील येथे सांगितली जाते. आणि टेकडीवरून गाव, डोंगर इतकं सुंदर नजारा दिसतो. आणि आम्ही गेलो होतो तेव्हा मंदिर बंद होते, कारण दुपारच्या वेळेस येथील मंदिर बंद असते. पण 4च्या नंतर ते मंदिर उघडले जाते. त्यामुळे थोडा वेळ थांबून आम्ही विचार केला की देवीचे दर्शनच करून जाऊयात. त्यामुळे चला तर देवीचे दर्शन घेऊयात. मंदिराच्या खालच्या बाजूस महादेवाचे 5 ते 6 फूट महादेवाची मूर्ती आणि सोबतच तळ आपल्याला बघायला मिळते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या जटांमधून येथे पाणी सोडलं जातं. मंदिरात अत्यंत सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. चहूबाजूने पूर्ण झाडी आहेत आणि मध्ये हे मंदिर आहे. आणि वर टेकडावर उभं राहून तुम्ही पूर्ण गावाचा नजारा सुद्धा बघू शकता. आणि इकडे ते महादेवाचं मंदिर म्हणजे महादेवाची मूर्ती आहे, पण तिकडे जायला परमिशन नाहीये. व्हिडिओसाठी जाऊ दिलं त्यांनी मला, पण मग मलाच बरोबर नाही वाटलं जाणं, त्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते. हे बघा, ही महादेवाचं मंदिर म्हणजे महादेवाची मूर्ती एकदम अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणि असं बोलतात की या जट्टेमधूनच पाणी खाली आलेलं आहे. महादेवाची मूर्ती व्यवस्थित दिसत नव्हती, त्यामुळे मी खाली आली आणि आता खालच्या साईडने बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि तिथे मूर्तीच्या खालीच आपल्याला ते पाण्याचं तलाव आहे.
किती छान सुंदर दिसते ना. हो, आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.